आज 26 जुलै. तूही रे माझा मितवा या स्टार प्रवाहावरील मालिकेत आजच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ. इकडे अर्णव आणि लावण्या या दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो. मग अर्णव आपल्या रूममध्ये जातो आणि तो ईश्वरीच्या आठवणीने इतका बेचैन होतो की तो तिचे फोटोज बघतो. बघता बघता त्याला लावण्याचे म्हणजे त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो दिसतात. ते फोटो दिसल्यावर तो रागाने मोबाईल जमिनीवर धाड करून आपटून देतो आणि त्याच्या डोळ्यातून इतकं पाणी येतो की तो ढसाढसा रडू लागतो. तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये अंजली येते. ती त्याला रडताना बघते आणि मागच्या मागे निघून जाते. ते तरी होतं, तीच पण रडते. मग ती आजीच्या रूममध्ये जाते. तिकडे मामा पण हजर असतो आणि ती आजीला म्हणते, आता तू खुश आहेस ना, तुझ्या मनाप्रमाणे सगळं करून. अगं चिंटूच्या मनाचा एकदा तरी विचार करायचा. लहानपणी त्याच्या तोंडावर आनंद बघायला किती काय काय करायचीस तू, पण आता चेहऱ्यावर तुला दिसत नाही आहे का गं? आजी म्हणते, तुला समजावून समजावून थकली आहे मी. आता डोकं आपटायची पाळी आली माझ्यावर. मग अंजली म्हणते, डोकं आपटायची पाळी तुझ्यावर नाही, चिंटूवर आली आहे आजी. इकडे अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा झाल्यावर राजेश हा स्वतःच्या साखरपुड्यासाठी जायला निघतो. निघताना तो सहाने मास्तरला कॉल करतो. तेवढे सहाने मास्तर त्याच्यासमोर हजर होतात. तेवढ्यात हा त्याला म्हणतो की काय रे थेरड्या, किती उशीर केलास? मग हा म्हणतो, तोंड सांभाळून बोला राजेश, तुमचं हे लग्न माझ्याचमुळे ठरलं. त्यामुळे आता मी माझं तोंड बंद ठेवण्यासाठी, पुढची ॲक्टिंग करण्यासाठी मला पैसे हवेत, माझी फीस वाढवून द्या. तेवढ्यात राजेश म्हणतो, हो का, तुझं तोंड तर जास्तच चालायला लागलं आहे, ते तर बंद करायलाच पाहिजे, असं म्हणतो आणि तो ईश्वरीच्या घरी हजर होतो. पण तो सहाने मास्तरला घेऊन जात नाही. सगळेजण ईश्वरीच्या घरातले त्याला विचारतात की सहाने मास्तर कुठे आहेत? तर हा सांगतो की त्यांना शाळेतलं अचानक काहीतरी काम आलं, मग ते निघून गेले. ते पण कर्तव्यासाठी असली घरची कामं सोडून पण जातात आणि मीही त्यांना काहीही अडवलं नाही. पण एक्झॅक्ट तो सहाने मास्तर गेला कुठं हे काही कळत नाही अजून. मग ईश्वरीच्या घरचे म्हणतात की सहाने मास्तर नाही म्हणजे तुमच्या घरून कोण नाही, तर साखरपुडा कसा करायचा? मग राजेश म्हणतो, माझ्या घरचे म्हणजे तुम्ही आहातच की माझे आई बाबा, आणि जर तुम्हाला सहाने मास्तरच हवे असतील तर आपण साखरपुडा पुढे ढकलू. मग तिच्या घरचे म्हणतात की नको नको, साखरपुडा आपण आजच उरकून घेऊ. मग ते दोघे पूजेला बसतात, पूजा करून घेतात. मग पुजारी सांगतात की आता वस्त्र बदलून घ्या. मग ते चेंज करायला आतमध्ये जातात. इकडे अंजली आजीशी भांडता भांडता चक्कर येऊन पडते. आजीला काय करू आणि काय नको असं होतं. मग पटकन ती चिंटू चिंटू म्हणून हाक मारते. तेवढ्यात आकाश हजर होतो. आकाश मग डॉक्टरांना कॉल लावतो. मग तेवढ्यात अर्णव तिकडे धावत येतो. तर अंजली ईश्वरी ईश्वरी असं ग्लानीमध्ये बोलत असते. मग मामा म्हणतो की ईश्वरीला बोलवायचं का? मग पुढच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव मे बी हा ईश्वरीलाच आणायला जात असणार आणि तो बरोबर नेमका तिकडे पोचतो ज्यावेळी राजेश आणि ईश्वरीचा साखरपुडा सुरू असतो. मग राजेश अर्णवला आणि अर्णव राजेशला बघतो की नाही हे आपण पुढच्या भागात बघू.